तुम्हाला एडिटिंगचं जरी माहित नसेल तरी हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या व्हिडिओची एकदम प्रोफेशनल रित्या एडिटिंग करू शकणार आहात. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत युट्यूबवर खूप सारे व्हिडिओ सर्च केले की युट्यूब व्हिडिओ कसा एडिट करावा, युट्यूब व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करतात किंवा युट्यूब व्हिडिओ कोणत्या ऍपवर एडिट करतात. तुम्ही असे खूप कीवर्ड युट्यूबवर सर्च केले, पण तुम्हाला तिथे काय आलेलं आहे, डॉक्युमेंटरी व्हिडिओ एडिटिंग, ध्रुव राठी, नितीश राजपूत, इमान गजनी यांची एडिटिंग तुम्हाला दाखवलेली आहे. पण एकदम आपली जसा व्हिडिओ असतो त्या प्रकारे एडिटिंग कशी करावं हे तुम्हाला एक्झॅक्टली कुणीही सांगणार नाही आणि कुणीही तुम्हाला शिकवलेलं नाही. मित्रांनो, एडिटिंग ही फक्त कॉपी पेस्ट करतात सगळेजण, कारण की आपण एखाद्याची व्हिडिओ एडिटिंग बघतो आणि तीच एडिटिंग आपण आपल्या व्हिडिओमध्ये करायला पाहतो. म्हणजे होतं काय मित्रांनो, ही एडिटिंग कॉपी पेस्ट एडिटिंग असते, याच्यामध्ये आपली स्किल नसते. एडिटिंग काय असते मित्रांनो, आपल्या जे डोक्यात शिजतं ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये उतरवतो, याला म्हणतात एडिटिंग. पण मित्रांनो, आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमचा व्हिडिओ एकदम एक्झॅक्टली आणि ऍक्युरेट रित्या, एकदम प्रोफेशनल रित्या कसा एडिट करायचा हे तुम्हाला नक्कीच समजून जाईल. म्हणून म्हणतो मित्रांनो, असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. मित्रांनो, हा व्हिडिओ एडिटिंगचा आपला पहिला व्हिडिओ आहे, व्हिडिओ एडिटिंगची एक सिरीज. आणि आपण सिरीज कोणत्या ऍपवर सुरू केली आहे तर CapCutवर. मित्रांनो, मी सर्व ऍपवर सिरीज आणणार आहे. तुम्हाला ज्या ऍपची एडिटिंग इझी वाटेल ते ऍप तुम्ही यूज करू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलो होतो, ह्या व्हिडिओमध्ये म्हणलो होतो मी की इनशॉट ऍपवर यूज येत नसतात. इनशॉट ऍप हे एक बिगिनर साठी चांगलं आहे. मी बिगिनर साठी चांगलं हा शब्द वापरला होता, पण बऱ्याच जणांना त्या माझ्या वाक्याचा राग आला की इनशॉटला तू असं कसं म्हणला. मित्रांनो, रियालिटी जर सांगायची झाली तर प्रत्येक क्रिएटरने सुरुवात ही इनशॉट ऍपहूनच केलेली आहे. इनशॉट ऍप हे बिगिनर साठी खूप चांगले, म्हणजे बिगिनर साठी म्हणजे ज्यांनी युट्यूब स्टार्ट केले त्यांच्यासाठी खूप चांगले, कारण ते इझी टू यूज आहे ऍप. परंतु कालांतराने हे ऍपवर आपण समजा आपलं चॅनल मोनिटाईज झाल्यानंतर आपल्या व्हिडिओची क्वालिटी आपल्याला वाढवणं गरजेचे आहे. त्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये आपण एडिटिंग मध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्यासाठी तेवढे टूल, तेवढे इफेक्ट किंवा तेवढे साऊंड इफेक्ट, तेवढे बी रोल्स त्यामध्ये ऍड करता येत नाही. त्यामुळे म्हणलो होतो मी तुम्हाला की तुम्हाला दुसऱ्या ऍपवर शिफ्ट होण्याची गरज आहे. फक्त माझा बोलण्याचा हेतू एवढा होता. मला इनशॉट बद्दल मला हेड पसरवायचा नव्हता किंवा इनशॉट ऍप खराब आहे असंही म्हणायचं नव्हतं. ऍप कोणतंच खराब नसतं मित्रांनो. फक्त व्हिडिओ एडिटिंग करताना आपल्याला काय करावं लागतं, एडिटिंग करताना कोणत्याही ऍपचा इंटरफेस बघून आपल्याला त्या ऍपचे हिडन ट्रिक आपल्याला समजून घ्यावं लागतात, तेव्हा आपल्याला एडिटिंग येत असते. आणि एडिटिंग ही मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं की आपली एक कला आहे. आपल्या जे डोक्यामध्ये आहे ते आपण व्हिडिओ मार्फत एक व्हिज्युअल तयार करत असतो आणि ते व्ह्युअर्सला दाखवत असतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण CapCutवर करणार आहेत आणि मी जे बोलायलो ना हाच व्हिडिओ मी तुम्हाला एकदम ऍक्युरेट आणि एक्झॅक्टली एडिट करून दाखवणार आहे. त्यामध्ये व्हिडिओ आणि व्हॉइस हे दोन्ही मी एकत्र एडिट करून दाखवणार आहे. त्यामुळे म्हणतो व्हिडिओ आवर्जून बघा आणि पूर्ण बघा. मित्रांनो, तुमचा जर मला सपोर्ट राहिला तर मी CapCutचे पूर्ण एडिटिंग तुम्हाला शिकवणार आहे. तुमच्या व्हिडिओची कलर ग्रेडिंग, तुमचा व्हॉइस इन्हान्स कसा करायचा, साऊंड इफेक्ट कुठं कसा द्यायचा, कोणता इफेक्ट कुठं कसा द्यायचा आणि व्हिडिओची क्लिअरिटी एकदम हाय क्वालिटीचा HD व्हिडिओ कसा बनवायचा ते पण मी तुम्हाला CapCutवर शिकवणार आहे. पूर्ण शिकवणार आहे. टेक्स्ट कसे लिहायचे, टेक्स्ट इफेक्ट कसे द्यायचे, टेम्पलेट कशा यूज करायच्या, ट्रेंडिंग रील्स कशा एडिट करायच्या, हे पूर्ण सिरीज मी CapCutची आणणार आहे. पण ते कधी तुमचा सपोर्ट राहिला तर. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी CapCutवर शिकवणार आहे, त्यामुळे तुम्हाला CapCut हे आवर्जून लागणार आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचंय, माझ्या टेलिग्राम चॅनलवर जायचंय, तिथे मी CapCutची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करायचंय आणि CapCut डाउनलोड करायचंय. मित्रांनो, इथून जर तुम्हाला CapCut डाउनलोड होत नसेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर जायचंय, इंस्टाग्रामच्या हायलाइटवर जायचंय, तिथे मी CapCutची नवीन व्हर्जन आहे 20.5 हे CapCut 2026 ला लॉन्च होणार आहे. त्यामध्ये अपडेटचा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, नेटवर्क इश्यूचा प्रॉब्लेम येणार नाही. ते तुम्ही डाउनलोड करायचंय आणि प्ले स्टोर वर जायचंय, प्रोटॉन VPN सर्च करायचंय आणि हाय VPN तुम्ही डाउनलोड करायचंय. मित्रांनो, चला बघूया एडिटिंग आता कशी करायची आपल्या CapCut ऍपवर. CapCut ओपन करण्यापूर्वी आपल्याला VPN कनेक्ट करावं लागणार आहे एखाद्या सर्व्हरशी. त्यानंतर आपण CapCut ओपन करणार आहे आणि CapCutची सेटिंग तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो, मी VPN ला क्लिक करतो. प्रोटॉन VPN आहे मित्रांनो, तुम्हाला प्ले स्टोरवरून घ्यायचं आहे. कनेक्टवर क्लिक करतो. त्यानंतर काही क्षणामध्येच ते कनेक्ट होतं. मित्रांनो, आपलं VPN कनेक्ट झालेलं आहे. आता आपल्याला CapCut ओपन करायचं. मी बॅक जातो आणि CapCut ओपन करतो. CapCut ओपन केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस येतो. त्याला कॅन्सल करायचं आणि इथं आपल्या प्रोफाईलवर क्लिक करायचं. प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो मित्रांनो. इथं सेटिंगच्या आयकॉनवर क्लिक करायचं. सेटिंगच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर थोडंसं वर स्क्रोल करायचं. तर बघा मित्रांनो, इथं बिझनेस मोड दिसत आहे. हे बिझनेस मोड तुमचा असा ऑफ असणार आहे.
त्या बिझनेस मोडला सिम्पली असं ऑन करा. यामुळे काय होतं, तुमचं नॉर्मल कॅपकट हे कॅपकट प्रो होऊन जातं. त्यामध्ये तुम्हाला खूप सारे इफेक्ट आणि ट्रान्झॅक्शन सर्व काही तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक प्रोजेक्ट घेऊन दाखवतो. इथं प्रोजेक्टवर क्लिक करतो. इथे मी काहीतरी घेतो तुम्हाला दाखवेपर्यंत. एक फोटो घेतो. तर मित्रांनो अशा प्रकारे कॅपकटचा इंटरफेस दिसतो. तर मित्रांनो ही आहे व्हिडिओची टाईमलाईन. याला टाईमलाईन म्हणतात. तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर हे बघा इथं सुरुवातीला कटचा आयकॉन दिसतंय. आपण अशा प्रकारे कट करू शकतो. इथं ऑडिओचा आयकॉन दिसत आहे. या ऑडिओमधून आपण डायरेक्ट एखाद्या व्हिडिओचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकतो आणि या इथून आपण आपल्या गॅलरीमधला म्युझिक घेऊ शकतो. आपल्याला जे बॅकग्राऊंड म्युझिक लागतं ते आपण घेऊ शकतो. इथं कॅपकटचे म्युझिक खूप प्रकारचे येतं. तर आपण आपल्या गॅलरीतलंही म्युझिक घेऊ शकतो. या इथून जर क्लिक केलं तर आपण आपल्या एखादा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचं म्युझिक घेऊ शकतो. आपल्या गॅलरीमधलं जर आपल्याला म्युझिक घ्यायचं असेल तर इथं क्लिक करायचं. यानुसार आपल्या गॅलरीमधलंही म्युझिक आपल्याला इथं मिळून जातं सर्व. तर मित्रांनो म्युझिकचं तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो हे म्युझिक झालं. तर टाईमलाईनवर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो इथं ॲनिमेशन येतं, इफेक्ट येतं, डिलीट येतं, हे AIचं आहे, क्रॉप येतं, हे डुप्लिकेट आहे आणि इथून आपण रिप्लेस पण करू शकतो. या जागेवर दुसरी इमेज आपण घेऊ शकतो. आपण दुसरी इमेज रिप्लेस करू शकतो. आपली दुसरी आपण व्हिडिओ घेऊ शकतो किंवा दुसरी एखादी इमेज घेऊ शकतो. इथून अशा प्रकारे आपण काही पण रिप्लेस करू शकतो. अशा प्रकारे आपण रिप्लेस करू शकतो. ते बघा मी रिप्लेस केले. तर मित्रांनो हे ओव्हरले आहे. हे ओव्हरलेचं काम काय असतं हे नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये समज जाणार आहे. आपण जसे जसे एडिटिंग शिकू तसे तसे तुम्हाला समजणार आहे. ते सगळे टूल बार आहेत. मित्रांनो हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे इथून आपण व्हिडिओची क्वालिटी वाढवू शकतो. काय कमी करायचं, कॉन्ट्रास्ट, शार्पनेस, हायलाईट, सॅच्युरेशन, काही आपल्या व्हिडिओची सेटिंग आहे ती यावर असते. तर मित्रांनो ही अशा प्रकारची टूल बार आहे. याच उपयोग करून एडिटिंग शिकणार आहोत. मित्रांनो मी कॅपकट ओपन करतोय. तर मित्रांनो मी एक न्यू प्रोजेक्ट घेतोय आता. तर मित्रांनो हा मी व्हिडिओ घेतलेला आहे. तर मित्रांनो अगोदर याला मी काय करतो, थोडंसं बोटाने म्हणजे बरोबर घेतो. हे बघा या इतर आपल्या व्हिडिओ लेअरवर क्लिक करायचं. याला अशा प्रकारे सेंटरमध्ये घेतो. घेतल्यानंतर मित्रांनो इथं परत इथे क्लिक करायचं. त्यानंतर ॲडिओवर क्लिक करायचं. ॲडिओवर क्लिक केल्यानंतर या इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण जे व्हिडिओ घेतलेला आहे त्याच व्हिडिओचा ॲडिओ घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा मित्रांनो ह्या व्हिडिओचा आपल्याला ॲडिओ आलेला आहे. तर मित्रांनो आता काय करायचं, याला दोन्ही बोटाने धरून असं झूम करायचं या व्हिडिओला. हे बघा असं झूम करायचं. आता बघा मित्रांनो आपल्याला हे ॲडिओ जे दिसतंय ना, हे ॲडिओ जे काय आहे, आता हे बघा आपले गॅप आहेत. आपण जिथं थांबलो, जिथं आपलं बोलणं थांबलंय ते गॅप आहेत. ॲडिओवरून व्हिडिओ एडिट करणार आहेत. त्याला थोडंसं बारीक करतो. तर बघा मित्रांनो आपल्या इथं सुरुवातीला आता आपण काही बोललेलो नाहीत. या इथं याला आपण स्प्लिट करायचं. इथं व्हिडिओला आपण स्प्लिट करायचं. तर बघा मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. बघा इथं आपण काहीच बोललेलो नाही, ते मी स्प्लिट केलेलं आहे. तर आपल्याला डावीकडून उजवीकडे स्प्लिट करीत जायचं आहे. तर बघू आपण आता स्प्लिट इथं कुठं करायचं गरज पडते का. थोडा गॅप पण ठेवावं लागतं मित्रांनो, नाही तर आपण एक वाक्य संपल्यानंतर दुसरं वाक्य सुरू करते वेळेस मधामध्ये जे गॅप असतो ना, तो गॅप पण लागतो मित्रांनो. डायरेक्ट कट करायचं मत नाही. तर बघूया आपण आता मोठा गॅप कुठे आहे तर एखादा. हे बघा मित्रांनो या इथं गॅप आहे. तर काय करायचं मित्रांनो, इथं स्प्लिट करायचं. ॲडिओवर क्लिक करायचं. इथं बघा स्प्लिटचं ऑप्शन दिसतं, यावर क्लिक करायचं. वर व्हिडिओच्या लेअरवर क्लिक करायचं. इथं स्प्लिट करायचं. समोर जायचं, या इथं यायचं, ॲडिओवर यायचं, स्प्लिट करायचं, व्हिडिओवर जायचं. अशा प्रकारे आपल्याला उजवीकडे स्प्लिट करीत जायचं मित्रांनो. हे बघा इथं पण गॅप आहे. अशा प्रकारे ॲडिओ स्प्लिट करायचा, व्हिडिओ स्प्लिट करायचा. बघा व्हिडिओवर स्प्लिट करायचं, परत खाली ॲडिओवर यायचं, ॲडिओवर स्प्लिट करायचं. तर मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल. तर आता मी याला शेवटपर्यंत स्प्लिट करीत जातो. मित्रांनो आपले सर्व व्हिडिओचे कट्स पाडणे झाले आहेत. तर आपल्याला राईट कडून लेफ्ट कडे आपल्याला ॲडिओ डिलीट करीत जायचं आहे. कसा करायचा ते सांगणार आहे.
मित्रांनो त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, कॅपकटचा एक लोगो दिसतोय शेवटी, ते आपल्याला डिलीट करायचं आहे जेणेकरून आपल्या व्हिडिओमध्ये येणार नाही. ते इथे बघा शेवटी इथे क्लिक करायचंय, हे लोगो जो दिसतोय ना याला आपल्याला डिलीट करायचं. यावर क्लिक करायचं आणि ते डिलीट ऑप्शनवर क्लिक करायचं. तो लोगो डिलीट झालेला आहे. तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचंय, हे बघा आपल्या ऑडिओवर क्लिक करायचंय. ऑडिओवर क्लिक केल्यानंतर एकदम शेवटी यायचंय. बघा इथे मित्रांनो हे जे आहे ना आपल्याला जे गॅप आहे, आपण जिथे काहीच बोललो नाही त्याला आपल्याला डिलीट करायचंय. डिलीट ऑप्शनवर क्लिक करतो. हे बघा मित्रांनो जिथे जिथे आपले गॅप आहे तिथे तिथे आपल्याला डिलीट करायचंय. हे बघा आपल्या इथे गॅप आहे, याला डिलीट करायचंय. इथे बघा हे गॅप आहे, याला डिलीट करायचं. हे असं आपल्याला राईट कडून लेफ्ट कडे करीत जायचंय. हे इथे गॅप आहे, याला डिलीट करायचं. इथे बघा गॅप आहे, हे इथे बघा गॅप आहे, याला डिलीट करायचं. तसे सर्व गॅप डिलीट करीत जायचे मित्रांनो. मी सर्व गॅप डिलीट करतो, तुम्ही पण असेच करा. फायनली मित्रांनो आपले गॅप ऑडिओ पूर्ण डिलीट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता ऑडिओ तुम्हाला खाली गॅप ऑडिओ डिलीट झालेले दिसत आहेत व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो अजूनही आपला पूर्ण व्हिडिओ एडिट झालेला नाहीये. तर आता बघा काय करायचं मित्रांनो, या व्हिडिओला थोडंसं असं लेअरला पकडून असं थोडंसं झूम करायचं आहे. आता आपण ज्या व्हिडिओ खालचा ऑडिओ डिलीट केलाय त्या व्हिडिओला डिलीट करायचं आणि खाली जे आपण ऑडिओ घेतलेला आहे या ऑडिओलाही डिलीट करीत जायचं. अशा प्रकारे करीत जायचं आपल्याला, म्हणजे कसं लेफ्ट कडून राईट कडे जायचंय. सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला टाइम लागू शकतो, पण एकदा तुमचा हात बसला ना एकदम इझिली तुम्ही एडिट करू शकता. बघा आपण जिथे आपला गॅप आहे ते व्हिडिओ आणि हा ऑडिओ दोन्हीही डिलीट करायचं आहे. बघा हा व्हिडिओ डिलीट करायचा आणि हा ऑडिओ पण डिलीट करून टाकायचा. फायनल रिझल्ट लय मस्त येणार आहे मित्रांनो. तुम्हाला थोडासा टाइम लागेल व्हिडिओ एडिट करायला, पण व्हिडिओ एकदम परफेक्ट एडिट होणार आहे. कुठेही तुमच्या ऑडिओ मध्ये चूक राहणार नाही. हे ऑडिओ पण आपल्याला डिलीट करून टाकायचा. तर मी डिलीट करतो. या एडिटिंगचा फायनल रिझल्ट मित्रांनो तुम्ही जे सुरुवातीला पाहिला तोच आहे आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी वेट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शिकूया व्हिडिओचं बॅकग्राऊंड कसं चेंज करायचं